अविनाश जाधवजी, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? राज ठाकरेंना थेट मारण्याची धमकी, मराठी माणसाविषयी इतका द्वेष कशामुळे? मला असं वाटतंय की मी तो व्हिडिओ पाहिला, तो जो कोणी होता त्याला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये त्याला महाप्रसादाचा कार्यक्रम पण झालेला आहे। त्याला बेदम आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रसाद दिलेला आहे पोलीस स्टेशनला नेताना। आणि याच्या पुढे पुन्हा सांगतो की सन्माननीय राजसाहेबांबद्दल जर कोण वेडे वाकडे शब्द काढण्याचा प्रयत्न करेल तर त्याला अशाच प्रकारचा प्रसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिला जाईल। निवडणुका येतील जातील, आम्हाला निवडणुकीशी कुठलंही घेणं देणं नाही। आमचा विजय पण राजसाहेब आहेत, आमचा पराभव पण राजसाहेब आहेत। जर राजसाहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। हेच आजच्या घटनेतनं आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण अविनाशजी, इतका द्वेष मराठी माणसाबद्दल, इतकी तेढ काय या सगळ्यांच्या मनात? हे भारतीय जनता पक्ष सारखा एक पक्ष आहे जो हे सगळं वातावरण करतं। काल परवापासून त्यांनी जे त्या मुलाच्या बाबतीमध्ये सुरू केलेलं आहे कल्याणच्या, आणि ते समोरही आलं की अशी काही घटना घडली नव्हती, तो काही वाद मराठीचा नव्हता। पण भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे भागामध्ये मराठी आणि उत्तर भारतीय यांच्यात एक वाद लावला जातोय आणि त्याला खतपाणी घालतंय, जेणेकरून उत्तर भारतीयांची सगळी मतं ही त्यांच्या गाठीशी पडतील यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे। हा सगळा जो वाद तयार करतोय तो भारतीय जनता पक्ष, मराठी आणि बाहेरनं आलेली लोक असा वाद भारतीय जनता पक्ष तयार करतोय। अविनाशजी, एवढी हिंमत कुठून येते हाही प्रश्न विचारावा लागेल, कारण राज ठाकरेंना मारण्याची धमकी, तुम्हाला मारण्याची धमकी ठाण्यामध्ये। मी परत सांगतो, भारतीय जनता पक्षाचे काही फालतू नेते ज्या स्टेटमेंट करतात ना त्यातून यांची हिंमत वाढते। अहो, हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ना, हे नावापुरते मराठी आहेत, पण हे मूळचे सगळे त्यांचे पूर्वज बहुतेक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राहिला असतील, हे किंवा हे पैदाच तिकडचे असतील असं आम्हाला वाटतंय। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता जरी बोलला तरी त्यालाही आम्ही सोडणार नाही सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात जर वाईट शब्द काढलं तर। आणखी एक प्रश्न असा पडतो की ठाण्यामध्ये इतकी मुजोरी कशी काय वाढते? मागचं एक प्रकरण मला मुंबईमधलं आठवतंय, जिथं मराठी तरुणाला मारहाण केली होती मराठीच्याच मुद्द्यावरून। आताच हे प्रकरण, त्यावेळेलाही त्या मुलाच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर उभी होती। हो, तुम्ही गेला होता। हो, आजच्या घटनेत देखील याला जो काय माझ्या पाया पडला, तो माझ्या डोक्यावर पाय ठेवून तो माणूस पाया पडला। आता एवढी तुमची हिंमत रात्री दारू पियावर येते ना? मी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेल्यावर त्याने माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि माफी मागितली। अहो, हे रात्रीचे हिरो आहे तो। हे ज्या वेळेला महाराष्ट्र सैनिक उभा राहतं ना त्यावेळेला त्यांचे हातभर फाटते। बरं।